श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 30 मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा। तर या दिवशी आपण गुढी उभारत असतो घरोघरी। या दिवशी गुढी जी आहे तर ती उभारली जाते। गुढीची मनोभावे पूजा केली जाते। गुढीला आपण वस्त्र नेसवत असतो, म्हणजेच काय तर साडी नेसवत असतो किंवा जी साडी आहे तर ती नेसवली जात असते। तर गुढीसाठी आपण जी साडी वापरणार आहोत तर ती साडी आपण कोणत्या रंगाची वापरावी, त्याचप्रमाणे कोणत्या रंगाचा वापर आपल्याला करणे टाळायचा आहे, तर तसेच कोणता शुभ रंग आहे। कारण प्रत्येक रंग जो आहे तर प्रत्येक रंगाला स्वतःचा असं काहीतरी प्रत्येक रंगाला गुणधर्म असतो। त्याचबरोबर काही रंग जे आहेत तर ते शुभ लहरी प्रदान करत असतात, तर काही रंग जे आहेत तर ते नकारात्मक अशुभ लहरी प्रदान करत असतात। त्यामुळे आपण जेव्हाही गुढीसाठी साडी नेसवतो निवडतो तर गुढीला आपण जेव्हा एखादं वस्त्र जे आहे तर ते नेसवत असतो। आता गुढीला आपण का साडी नेसवावी असं नाही, आपण ब्लाउज पीसाचा देखील वापर करू शकता। आपण नवीन वस्त्र जे आहे तर ते जरी नेसवलं तरी सुद्धा चालतं, परंतु पण काही जरी गुढीसाठी वापरणार असो किंवा म्हणजे साडी असेल किंवा ब्लाउज पीसाचा वापर करणार आहात तर एखादा वस्त्र जे आहे तर ते ध्वज टाइप मिळतं, तर असं जरी आपण वापर करणार असू किंवा आपण रेडीमेड एखादी गुढीसाठी साडी वापरणार असाल तर आपल्या घरातील जी साडी आहे तर ती जरी नेसवणार असलो तरी सुद्धा ही साडी निवडताना आपल्याला रंगाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं। कारण आपल्याला शुभ रंगाचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर जे रंग शुभ लहरी प्रदान करतात, सकारात्मक लहरी प्रदान करतात, तर असे आपल्याला वाटायचे आहेत। गुढीपाडव्याचा सण म्हटलं की आपला उत्साह आनंद जो आहे तर तो वाढतो, कारण चैत्राची नवी पहाट आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असते। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा या दिवशी आपण अनेक प्रकारचे संकल्प करत असतो किंवा कोणत्याही नवीन कामाला सुरुवात देखील करत असतो। जसं की एखादं वाहन खरेदी करतो, घर खरेदी करतो किंवा सोनं आपण खरेदी करत असतो, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण करत असतो। कारण विजयाचे आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारत असतो। त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी ही गुढी जी आहे तर ती उतरवली जाते। गुढी ही जी आहे तर ती समृद्धीचं प्रतीक आहे, त्यामुळे ती उभारताना सन्मानाने उभारावी आणि सन्मानानेच तिचं विसर्जन करावं, म्हणजे उतरावी। किंवा जी साडी आपण वापरणार आहोत ती सुद्धा शुभ रंगाची असावी, त्यामुळे कोणते रंग शुभ आहेत त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार कोणते शुभ रंग निवडू शकता ज्यामुळे आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत। तर ही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपले वर्षफल बघत असतो, आपले भविष्य जाणून घेत असतो। त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार गुढीसाठी जर साडीचा रंग निवडला तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य येते। आपले जीवन आनंदाने भरून जातं, कारण ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीला स्वतःचा असा भाग्यशाली रंग असतो। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अशुभाचे सावट जे आहेत तर ते दूर होईल। त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये जी करती स्त्री आहे तर ती घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते, जास्त प्रमाणामध्ये ती कार्यशील असते। त्यामुळे आपण आपल्या घरातील कर्त्या स्त्रीच्या राशीनुसार हा रंग निवडू शकता किंवा घरातील कर्त्या पुरुषाच्या राशीनुसार सुद्धा आपण या साडीच्या शुभ रंगाची जी निवड आहे तर ती करू शकता। आणि जरी आपल्याला राशीनुसार शुभ रंगाची निवड करणं शक्य नसेल तरी सुद्धा असे काही शुभ रंग जे आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत शुभ आणि खास मानले जातात।
तर या रंगाची सुद्धा आपण साडी गुढीसाठी वापरू शकतो। प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे सखोल विज्ञान आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यावरती जीवनावरती नवग्रहाचा प्रभाव पडत असतो आणि प्रत्येक रंग हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडीत असतो। त्याचप्रमाणे आता सुरुवातीला बघा म्हणजेच काय शुभ रंग कोणते कोणते आहेत। 4 शुभ रंग हे अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये खास मानले जातात। त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे लाल रंग। लाल रंग हा जो आहे तर तो शुभ्रतेचं प्रतीक म्हणजे शुभतेचं शुभ गोष्टीचं प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो। आपण आपल्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये लाल रंगाच्या कुंकवाचा वापर करतो। लाल रंग जो आहे तर तो गणपती बाप्पांना अतिशय खूप प्रिय रंग आहे, कारण लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आपण गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीला मनोभावे अर्पण करत असतो। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला देखील लाल रंग जो आहे तर तो अतिशय खूप प्रिय आहे। त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि तो प्राप्त करून घेण्यासाठी आपण लाल रंगाचा जो वापर आहे तर तो करू शकता। यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावरती राहील। यानंतरचा रंग म्हणजे पिवळा रंग। पिवळा रंग जो आहे तर तो देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू देवांशी संबंधित हा पिवळा रंग आहे। ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह जो आहे तर तो अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार आहे, म्हणूनच आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते गुढीसाठी निवडायचं आहे, ज्यामुळे विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल। यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी रंग। केशरी रंग जो आहे तर तो सूर्यदेवाचं प्रतीक आहे। सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। त्याचप्रमाणे हा रंग अग्नीचा देखील प्रतीक आहे। त्यामुळे सुख समृद्धीसाठी आणि सूर्यदेवांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण केशरी रंगाची जी साडी आहे तर ती सुद्धा वापरू शकता। यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी। गुलाबी रंगाची साडी जर आपण गुढीसाठी वापरली तर भगवान श्रीकृष्ण आणि माता राधा प्रसन्न होतात। आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येते। त्याचप्रमाणे गुढी आपण का उभारतो तर विजयाचं प्रतीक म्हणून ती उभारत असतो आणि विजयाचं प्रतीक म्हणजेच हा गुलाबी रंग आहे। यानंतरचा रंग आहे ज्याला सौभाग्याचं प्रतीक मानलेला आहे। त्याचप्रमाणे हा रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आहे। असा रंग म्हणजे हिरवा। हिरवा रंग जो आहे तर तो गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे। लाल रंगाबरोबरच हिरवा रंग सुद्धा गणपती बाप्पांना प्रिय आहे। आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्या हिरव्या रंगाच्या आहेत। भगवान देवादिदेव महादेवांना जे बेलपत्र अर्पण करतो तर ते देखील हिरव्याच रंगाचा आहे। हिरवा रंग हा निसर्गाशी निगडीत आहे, संबंधित आहे आणि त्याचबरोबर हिरवा रंग हा युनिव्हर्सचा रंग आहे असं देखील मानलं जातं। त्यामुळे आपण हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा गुढीसाठी वापरू शकता। आता हे झाले शुभ रंग। आता आपण बघणार आहोत की म्हणजे आपल्या राशीनुसार आपण कोणकोणत्या शुभ रंगाची निवड करू शकता। तर ज्यांची रास मेष आणि वृश्चिक आहे तर या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचं प्रतीक लाल रंग आहे। त्यामुळे या 2 राशींसाठी शुभ रंग असणार आहे तो म्हणजे लाल रंग। यानंतर वृषभ आणि तुळ राशी ज्यांची आहे तर यांचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र आणि या राशीसाठी भाग्यशाली रंग जो आहे तर तो गुलाबी आहे। त्याचप्रमाणे चंदेरी आहे आणि निळा सुद्धा असणार आहे। त्यामुळे वृषभ आणि तुळ राशींसाठी आपण चंदेरी गुलाबी निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती गुढीसाठी वापरू शकता। यानंतर मिथुन आणि कन्या राशी तर या राशींचा स्वामी जो आहे तर तो बुध ग्रह आहे आणि बुध ग्रहाचं प्रतीक हा हिरवा रंग आहे। आता हिरव्या रंगाबरोबरच केसरी रंग, गुलाबी रंग, पिस्ता रंग जो आहे म्हणजे पिस्ता कलर तर तो सुद्धा तुम्ही मिथुन आणि कन्या राशीसाठी शुभ असणार आहे। यानंतर मकर आणि कुंभ राशी ज्यांची आहे तर कुंभ राशी आणि मकर राशींचा
स्वामी शनी आहे, तर शनीचा रंग हा निळा व काळा आहे, परंतु काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यासाठी वर्ज्य सांगितलेला नाही, म्हणजे वर्ज्य सांगितला गेला आहे. आपण तो रंग कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरत नाही. त्यामुळे मकर व कुंभ राशीसाठी निळा रंग, जांभळा रंग आणि आकाशी रंग हे 3 शुभ रंग असणार आहे. यानंतर धनु आणि मीन राशी ज्यांची आहे, तर या 2 राशींचा संबंध जो आहे तर तो भगवान विष्णू देवांशी आहे. त्यामुळे पिवळा केशरी रंग जो आहे तर तो धनु आणि मीन राशीसाठी शुभ असणार आहे. यानंतर कर्क राशी ज्यांची आहे, तर कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे आणि कर्क राशीसाठी शुभ रंग असणार आहे तो म्हणजे चंदेरी गुलाबी. त्याचप्रमाणे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी आपण गुढीसाठी वापरू शकता कर्क राशीसाठी. आणि यानंतरची राशी ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि त्यामुळे आपण शुभ रंगाची निवड करताना लाल, केसरी, पिवळा, सोनेरी रंग जो आहे तर तो घेऊ शकता. गुढीसाठी आपण रंगाची निवड करताना चुकूनही रंगाची निवड आपल्याला करायची नाही, म्हणजे रंगाचा ध्वज किंवा रंगाचे वस्त्र, रंगाचा ब्लाउज पीस असेल, रंगाची साडी असेल ती मात्र आपल्याला गुढीसाठी कुणीही वापरायची नाही. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीसाठी, धार्मिक कार्यासाठी काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला जातो आणि अशुभ सांगितला गेला आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही काळा रंगाची साडी किंवा ब्लाउज पीस असेल किंवा गुढीची साडी असेल तर ती आपल्याला गुढीसाठी वापरायची नाही. तर अशा प्रकारे आपल्याला गुढीसाठी जे काही शुभ कलर आहे, तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल, तुमच्याकडे जी साडी असेल ती साडी तुम्हाला गुढीला लावायची आहे. लाल रंगाची लावा, पिवळ्या रंगाची लावा, हिरव्या रंगाची लावा किंवा केशरी गुलाबी रंग मी आता व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेलेच आहे. त्यामुळे आपल्याला कारण रंग जो आहे तर तो सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या रंगाची साडी तुमच्याकडे असेल फक्त ती साडी जर कोरी असेल, परंतु आपण जर आपला मासिक धर्म आलेला असेल आणि आपण एखाद्या वेळेस जर ती साडी घातलेली असेल तर नेसलेली असेल तर आपल्याला ती साडी जी आहे तर ती गुढीसाठी चुकूनही वापरायची नाही. आपल्याला ही एकच काळजी घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याकडे जो कलर असेल, ब्लाउज पीस असेल तो देखील तुम्ही लावू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.